हाय हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग। तर चला स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओवरती। तर स्वामी माऊली तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच स्वामींचरणी माझी मनापासून प्रार्थना। तर मैत्रिणींनो, मागे मी एक व्हिडिओ बनवलेला, तर त्यावरतीनं तुमचा खूप छान प्रतिसाद मिळालेला आहे, त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद। श्री स्वामी समर्थ। तर आज मी व्हिडिओ ह्यासाठी बनवत आहे की आज माझा व्लॉग वगैरे असं काही नाहीये, हे पुस्तक आहेत, हे सुद्धा तुम्हाला दिसत असेल। तर हे सर्व मी तुम्हाला कशासाठी दाखवते, तर हे दाखवण्याचं कारण हेच आहे की वही आणि पेन ह्यानेच आपण महिन्याला 20-25 हजार रुपये कमीत कमी आणि जास्तीत जास्त तर तुम्ही अंदाज लावू शकता की युट्यूब वरती असं काही पेमेंट फिक्स नसते, 1,00,000, 1.5 लाख, 2-2.5 लाख अशी कितीही तुम्ही इन्कम घेऊ शकता। तर आता ना म्हणजे आज किती तारीख आहे, आज आहे 12 जून। तर आज मी व्हिडिओ बनवत आहे। तर व्हिडिओ बनवण्याचं कारण हेच की तुम्हाला माहित आहे ज्यांचं चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे आणि ज्यांना माहित आहे की मॉनिटाईज झाल्याच्या नंतर काय काय प्रोसिजर राहते, गुगल ऍडसेन्स वगैरे त्यांना माहित आहे। तर माझं जे पेमेंट आहे ना ते मोटिवेट चॅनलचं एक मराठीचं, तर ते आता गुगल ऍडसेन्स कडे गेलेलं आहे आणि 1 वर्षाच्या आतच 1 वर्ष व्हायला अजून किती 4 महिने बाकी का, 1 वर्ष, हा ऑगस्ट मध्ये 1 वर्ष होणार आहे। तर 1 वर्ष आपल्याला युट्यूब ना त्याचा जो क्रायटेरिया असतो ना 4,000चा वॉच टाइम, 4,000 तासाचा वॉच टाइम आणि 1,000 सबस्क्रायबरचा जो क्रायटेरिया असतो ना, तर तो पूर्ण करण्यासाठी दिलेला असतो। तर मी ते 1 वर्षाच्या आतच तो क्रायटेरिया पण पूर्ण केलेला, $10 पण पूर्ण केलेले आणि सगळी प्रोसिजर पूर्ण करून आता माझा ना काय सांगू, आता मी कोणती वस्तू सांगू, आता आपण डायरेक्ट तर सांगू शकत नाही। तर एक 5G फोन मी एकदम चांगल्या ह्याचा मी घेऊ शकते, तर तेवढी इन्कम माझी झालेली आहे। तर मध्ये मध्ये मी तुम्हाला एखादा स्क्रीनशॉट मी दाखवेलच, मला माझी युट्यूब अर्निंग मी कशी करत आहे, माझी युट्यूब जर्नी कशी चालत आहे आणि मी 1 वर्षाच्या आत माझं चॅनल मॉनिटाईज करून 100च्या वर डॉलर मी कसे नेलेले आणि मी कसं आता माझं येणाऱ्या 21 ते 25 तारखेपर्यंत माझं पेमेंट घेणार आहे ते मी तुम्हाला आता सांगते। तर चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि एक छानशी कमेंट करा आणि नंतर मग तुम्ही पण असेच व्हिडिओ बनवत राहता। चला आता आपण पाहूया की ना फेसलेस व्हिडिओ आपण कसे बनवायचे, जी मी ज्या पद्धतीने बनवते। माझे 2 चॅनल आहेत, एक स्वामी सेवा आणि मी, त्याच्यावरती 1,17,000 सबस्क्रायबर्स झालेले आहेत आणि दुसरा आहे एक मराठी, त्यावरती 6,000च्या पुढे सबस्क्रायबर्स आहेत आणि दोन्ही चॅनल माझे मॉनिटाईज आहेत आणि दोन्ही चॅनलवरती मी अर्निंग घेत असते, इन्कम माझं सुरू आहे। आणि आता जो तुम्ही व्हिडिओ पाहत आहात तर हा माझा ना 3रा चॅनल आहे, हा आहे माझा डेली व्लॉगचा। तर ह्यावरती जर तुम्ही व्हिडिओ पाहत असाल तर नक्कीच तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा। तर चला आपण वेळ वाया न घालवता पटकन पाहूया की कसे व्हिडिओ मी बनवत असते। तर चला मी व्हिडिओ कोठून कसे बनवते हे आज मी तुम्हाला दाखवणार आहे। तर सर्वात प्रथम आपल्याला YouCut हे ऍप्लिकेशन घ्यायचं आहे। तर त्याच्यामध्ये तुम्ही हे पाहू शकता, मी पहिले व्हिडिओ बनवलेले आहेत ते आहेत। तर आपल्याला सर्वात प्रथम न्यू प्रोजेक्ट मध्ये जायचं आहे आणि त्याच्यामधून आपल्याला आपण जे कॉपीराइट फ्री फोटो घेतलेले असतात ना, तर ते फोटो आपल्याला घ्यायचे आहेत। तर ते फोटो कोठून घ्यायचे आहेत ते जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा। तर चला हा मी फोटो घेतलेला आहे आणि हे कसं आपल्याला व्हिडिओच्या लेंथ वरती आहे, आपल्याला व्हिडिओ किती मोठा बनवायचा आहे त्यानुसार आपण तो फोटो लॉंग करू शकतो। नंतर फिल्टरमध्ये जाऊन ह्याला थोडंसं आपण ब्राईटनेस वगैरे वाढवू शकतो। नंतर हे जे ऑप्शन दिसत आहे PIP पिपचं, तर त्याच्यावरती आपण जाऊन एक फोटो घ्यायचा आहे, म्हणजे आपला व्हिडिओ कसा ना आपला चेहरा न दाखवता असणार आहे, त्यामुळे आपल्याला ना जितका व्हिडिओ अट्रॅक्टिव्ह बनवता येईल ना तितका बनवायचा आहे। तर ह्याला ना आपण एक बॉर्डर देऊया। तर हे पहा, हे व्हाईट कलरची छान दिसत आहे, तर हे आपण साईडला घेऊ आणि हे जे फोटो आहे ना हे पण आपण शेवटपर्यंत घेऊ, म्हणजे ते शेवटपर्यंत चालत राहील। मग ह्याच फोटोला आपण कॉपी करून रिप्लेस करून घ्यायचं आहे। इथे आपण स्वामींचा एक छानसा आशीर्वाद देणारा फोटो घेऊया आणि हे पहा, आता हे तुम्ही फोटो पाहताय ह्याचा ना बॅकग्राऊंड आपल्याला रिमूव्ह करायचा आहे। तर हे AI मध्ये जाऊन आपण हे रिमूव्ह करू शकतो, त्यालाही आपण बॅकग्राऊंड देऊ शकतो। तर हे अशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे। हे ह्याच्या पाठीमागे सेट करून हे लूप मध्ये जाऊन आपल्याला ना हे पहा हे करायचं आहे, हे सर्कलमध्ये स्लोली फिरत आहे असं करून घ्यायचं आहे आणि ह्या फोटोला असं वरतून घ्यायचं आहे। हे पहा किती सुंदर दिसत आहे ते। तर हे अशाच पद्धतीने आपण व्हिडिओ बनवू शकतो। ह्या फोटोचा आपण थोडंसं ब्राईटनेस ऍडजस्ट करून घेऊया, जेणे की आपले स्वामीने एकदम असे छान सुंदर दिसतील। तर हे असं आणि नंतर ह्याच फोटोला आपण अजून एकदा कॉपी करून घेऊ आणि रिप्लेस करून ना अजून एक असा फोटो घेऊ जे की आपल्या टेक्स्टच्या पाठीमागे राहील आणि आपला व्हिडिओ अजून अट्रॅक्टिव्ह सुंदर दिसेल। तर चला हा फोटो मी घेतलेला आहे।
तर ह्याला आपण ह्याचं बॅकग्राऊंड काढून पाहूया कसं दिसतं ते. नाही, हे छान नाही दिसत आहे, ओरिजिनलच राहू देऊ. आणि आता ना हे आपल्याला अजून एक आपण हे करू शकतो. हे पहा, हे मास्कमध्ये जाऊन, हे स्क्वेअरमध्ये जाऊन थोडंसं आपण ह्याला बारीक करूया आणि हे फेदरमध्ये जाऊन थोडंसं असं हे करून घेऊ, म्हणजे हे छान वाटेल. आणि हे तुम्ही पाहू शकता, पहा किती छान दिसत आहे. आणि कसं आता हा फोटो आपला जो आहे ना, हा फोटो जो आहे ना, हा आपल्याला असा फ्रंटला ठेवायचा आहे. तर मग ह्या फोटोला ना आपल्याला थोडंसं असं ह्याचं ना थोडंसं हे फेंट करावं लागेल, हे अशा प्रकारे, म्हणजे दिसताना अट्रॅक्टिव्ह दिसेल. तर चला, हे पहा, हे किती छान दिसत आहे ते. आणि हे झालेलं आहे. मग आपण थोडेसे ह्यामध्ये इफेक्ट ॲड करूया. तर ह्या प्रकारचा आपण इफेक्ट पण ॲड करू शकतो, हे असं. आणि आपल्याला हवे तेवढे इफेक्ट्स आपण घेऊ शकतो. तर आपण अजून एक घेऊया. आणि हे ना सगळं कॉपीराईट फ्री आहेत, ह्याच्यामध्ये काही आपल्याला पैसे वगैरे देण्याची गरज नाही. हे फ्री व्हर्जनचा आपण घेत असतो. आपल्याला जो आवडेल, जो चांगला वाटेल तो आपण असं घेऊ शकतो आणि इथे लावू शकतो. हे असं हे झालं. हां, ठीक आहे. चला, तर आता हे किती सुंदर दिसत आहे. तर आता आपल्याला टेक्स्ट घ्यायचा आहे. तर टेक्स्ट घेण्यासाठी आपल्याला इथे काहीतरी हे करावं लागेल. तुझ्या मागची पनवती 7.5 आता कायमची दूर होणार. हे असं घेऊया. इथे आपल्याला खाली घ्यायचं नाही, पनवती, आपण फक्त पनवतीच घेऊ. पनवती आता कायमची दूर होणार. हे पहा, हे अशा प्रकारे आपल्याला इथे सेट करून घ्यायचं आहे. आणि ह्या सुद्धा टेक्स्टला आपल्याला शेवटपर्यंत नेऊन सोडायचं आहे, म्हणजे आपला व्हिडिओ जोपर्यंत आहे तोपर्यंत चालेल. नंतर त्याला ॲनिमेशनला लूपमध्ये जाऊन हे आपण छानपैकी 1-2 सेकंदावरती आपण हे असं सेट करून घ्यायचं आहे. तर हे पहा, आता ह्यालाच आपण अजून एकदा कॉपी करूया आणि दुसरे टेक्स्ट हे करूया, म्हणजे आपला वेळ पण वाचेल आणि फास्ट पण होईल. स्वामींचा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे. हे पहा, हे असं पण आपण ॲडजस्ट करू शकतो. हे पहा, हे अशा प्रकारे आपल्याला हवं तसं आपण ह्याचं कलर वगैरे पण बदलू शकतो. इथे कलर वगैरे पण आहे, तर आपण हे असे कलर पण बदलू शकतो. तर कोणता चांगला दिसतो कलर तो ठेवायचा, अट्रॅक्टिव्ह दिसणारा, आणि आपण हे असं करू शकतो. तर हे पहा, छान दिसत आहे. तर आपण अजून एक फोटो इथे घेऊया. तर ह्यालाच आपण कॉपी करून घेऊ, कारण की बऱ्याच वेळेस ना असे 15-15, 20-20 मिनिटाचे व्हिडिओ असतात ना, तर प्रत्येक फोटो आपण शेवटपर्यंत असं नेऊ शकत नाही. तर मग अशा वेळेस ना आपण हे अशी ट्रिक यूज करू शकतो, म्हणजे कॉपी करून घ्यायचं आणि रिप्लेस करून घ्यायचं. हा एक नवीन फोटो घेतलेला आहे, ह्याला आपण क्रॉप करून घेऊ. मी व्हिडिओ कसं शूट करते, कसं एडिट करते, हे जर तुम्हाला पाहायचं असेल ना डिटेल व्हिडिओ, तर तेही मला कमेंट करून नक्की सांगा. नक्कीच मी त्याच्यावरही एक पूर्ण व्हिडिओ बनवून तुम्हाला देईल. आणि कसं खरं पाहिलं तर ना माझा हा चॅनल आहे व्लॉगचा, पण खूप मला कमेंट्स आलेले की हे कसं करता, ते कसं करता, किंवा खूप जणांनी असं सांगितलेलं की हे चुकीचं आहे, खोटं आहे. तर त्यांच्यासाठी म्हणून हे प्रूफ आहे की चुकीचं काहीच नाही. यूट्यूबची पॉवर खूप आहे, फक्त आपल्याला सातत्य ठेवून त्याच्यावरती काम करावं लागतं. तर चला, आता हे तुम्ही हे पाहू शकता, किती सुंदर दिसत आहे ते. आणि असं वाटत आहे की स्वामी साक्षात आपल्याला आशीर्वाद देत आहेत असं. तर हे झालेलं आहे. आता हे सर्व झालेलं आहे, ह्याच्यात कुठेही तुमचा चेहरा दिसत नाहीये, काहीच नाहीये. ही फक्त आहे मेहनत. आणि आता हे सगळं झालेलं आहे. आता इथे बाकी आहे फक्त रेकॉर्ड. तर चला, आता आपण रेकॉर्ड करून घेऊया. श्री स्वामी समर्थ. माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो, स्वामींचा आशीर्वाद आता तुम्हाला मिळणार आहे, कारण साक्षात स्वामी तुमच्या पाठीशी आहेत. तुमच्या मागची पनवती आता कायमची दूर होणार आहे. स्वामी म्हणतात, बाळा भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तर हे पहा, ह्याचा आपण व्हॉल्यूम वाढवून घ्यायचा आहे. आणि आता हे आपण ऐकूया. श्री स्वामी समर्थ. माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो, स्वामींचा आशीर्वाद आता तुम्हाला. तर हे पहा, हे अशा पद्धतीने इथे मी ना मायक्रोफोन वापरलेला आहे, ना माईक वापरलेला आहे, ना काहीही वापरलेलं नाही आहे. फक्त मी हे अशा पद्धतीनेच व्हिडिओ बनवून अपलोड करत असते आणि छान प्रकारे मी महिन्याला माझा पेमेंट घेत आहे. तर चला, आता आपण ह्याला सेव्ह करून घेऊया. हे पहा, हे बरोबर आपल्याला रिकमेंड करत आहे 720 वरती. तर आपल्याला हे सेव्ह करून घ्यायचं आहे. आणि व्हिडिओ तुम्ही कशा प्रकारे अपलोड करता हे तर तुम्हाला माहितीच असेल. तर चला, अशा छानशा व्हिडिओमध्ये आपण पुढे भेटूया. आणि तुम्हाला वाटत असेल की मी हे खोटं बोलत आहे, पण नाही फ्रेंड्स, खोटं असं काहीच नाही. सर्व काही खरं आहे. अशक्य वाटणाऱ्या सुद्धा गोष्टी शक्य होतात. फक्त स्वामींवरती विश्वास ठेवायचा आणि आपण मेहनत करत राहायची. तुम्हाला लाईव्ह प्रूफ दाखवायचा आहे. तर हे पहा, आता मी तुमच्या समोरच माझा आयडी मी चेंज केलेला आहे. व्लॉग चॅनलचा जो होता ना, तो आता मी मोटिवेशनल चॅनलचा घेतलेला आहे. आणि तुम्ही इथे हे पाहू शकता,
की 1,17,000 एक सबस्क्रायबर माझे झालेले आहेत. आणि छान प्रकारे तुम्ही हे पहा, माझे व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. मी अशाच प्रकारे व्हिडिओ बनवत असते. थोडासा नेटवर्क इश्यू आहे त्यामुळे थोडासा स्लो चलत आहे. तर अशा प्रकारे तुम्ही हे व्हिडिओ बनवून तुमची जी आहे ना अर्निंग ते तुम्ही करू शकता. फक्त विश्वास ठेवा, विश्वास ठेवून तुम्ही सातत्य ठेवून करत राहा. नक्कीच तुम्हाला ना तुमचं फळ मिळणार आहे. आता ही माझी अर्निंग आहे, मी जास्त वेळ काही इथे ठेवत नाही. तर चला आता आपण ना पुढची स्टेप पाहूया. तर फक्त इथे विश्वास ठेवायचा आहे, सातत्य ठेवायचं आहे आणि आपलं काम ना आपल्याला करत राहायचं आहे. तर चला, तुम्ही स्क्रीन रेकॉर्डिंग पाहिलं असेल की मी कशा पद्धतीने व्हिडिओ बनवते. आणि ही माझी फर्स्ट स्क्रीन रेकॉर्डिंग होती. ह्याच्या पहिले मला काही गरज पडलेली नाही. तर खूप सोपं आहे ना. आपला चेहरा दिसतो ना, काही जो आपला आवाज येतो ना, तोही आवाज आपल्याला जर मूळ जसा ठेवायचा आहे तसा ठेवू शकतो. नाहीतर व्हॉइस चेंज म्हणून पण एक ऑप्शन राहतं, ते सुद्धा आपण चेंज करू शकतो. तर काहीच नाही. भरपूर जणींना असं असतं की त्यांना ना परमिशन नसते चेहरा दाखवण्याची किंवा असे करण्याची. तर ह्या प्रकारे तुम्ही ना एक छान प्रकारे घर बसल्या इन्कम करू शकता. आणि ह्याला काही जास्त वेळ लागतो असं नाही. तुम्ही सातत्य ठेवून रोजचे तुम्ही अर्धा एक तास जरी दिले ना, खूप झाले अर्धा एक तास. एकदा का आपल्याला ऍपची ओळख झाली, आपल्याला माहिती झालं ना कसं असतं काय असतं, तर खूप फास्ट होऊन जातं. जास्त वेळ काही लागत नाही. पण सातत्य मात्र कंटिन्यू ठेवावं लागतं. सातत्य असल्याशिवाय काही होत नाही. तर चला, जर तुमचं चॅनल असेल तर तुमचं चॅनल कशाचं आहे ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. आणि कोणाकोणाला मोटिवेशनल फेसलेस व्हिडिओ बनवायला आवडेल, कोणाचं मोटिवेशनल चॅनल आहे ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. आणि अजून कोणत्या प्रकारचा व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडेल ते सुद्धा तुम्ही मला सांगा, जेणे की मी तुम्हाला तसे व्हिडिओ बनवून देईल. आणि चला, कसं ना माणसाने शिकत राहायला पाहिजे. माणसाला शिक्षणाची अट नसते. वयाच्या शेवटच्या क्षणापर्यंतही तो शिकत राहू शकतो. तर चला, पेन आणि वहीशी माझं नातं तुटलं जाऊ नये म्हणून मी ना हे पाहे, तुम्हाला दिसत असेल ह्याच्या पहिले पण मी दाखवलेलं आहे. हे सगळं मी लिहिलेलं आहे. आणि असे कित्येकही रजिस्टर मी भरून ठेवलेले आहेत. आणि पुस्तकाशी पण आपली नाळ जोडलेली असते. ते वाचाल तर वाचाल म्हणतात त्या गोष्टीसारखं. तर चला, भेटूया आपण अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, माझे व्हिडिओ पाहत राहा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि स्वतः पण एक चॅनल सुरू करा आणि असेच मोटिवेशनल व्हिडिओ टाकत राहा. नंतर भेटूया आपण. बाय.